मी आता एक सोनी मराठीला कीर्तना करता गेलो होतो, त्यामध्ये मी सुद्धा बोललो, पुन्हा मी सांगेल, जगामध्ये पंढरपूरच्या वारीपेक्षा सुंदर गोष्ट नाही. वारी इज अ चॅनल ऑफ कम्युनिकेशन अँड द रिस्पॉन्सिबल ऑफ ह्युमन स्टेटस. माणसाला माणसाचं जोडण्याचं काम नाही, तर माणसाला परमात्म्याशी जोडण्याची एकच योजना आहे, तिचं नाव पंढरपूरची वारी आहे. आणि या वारीमध्ये चालणाऱ्या प्रत्येक माणसाकडे तुम्ही पहा, त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा सदरा आहे, त्याच्या खांद्यावर भगव्या रंगाचा ध्वज आहे, माझ्या माऊल्यांच्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत. पण त्या चालणाऱ्या माऊलीला हिरव्या रंगाशी देणं घेणं नाही, त्या चालणाऱ्या माणसाला पांढऱ्या रंगाशी देणं घेणं नाही, त्या हातात ध्वज असणाऱ्याला भगव्या रंगाशी देणं घेणं नाही. हिरवा रंग, पांढरा रंग, भगवा रंग, या सगळ्या रंगाच्या पलीकडचा त्यांचा एक रंग, त्याचं नाव पांडुरंग. आणि त्या पांडुरंगासाठी चालत येतात, त्याची भक्ती करतात. आज आपल्याला एक फार सुंदर संधी प्राप्त झालेली आहे. वंदनीय महाराजांनी त्या परमात्म्याची भक्ती केली. संप्रदायाचा इतिहास आहे. आजही वारकरी सप्ताह कोणता असो, नामपर प्रकरणाने त्याची सुरुवात होते. त्या नामाचा महिमा वंदनीय महाराजांनी गायला. एका ठिकाणी महाराज असं म्हणाले, कपडा रंगा तो क्या हुआ, म्हणतो रंगा नहीं राम में, माला जपी तो क्या हुआ, काला भरा सब काम में, चंदन लगा तो क्या हुआ, वंदन करे नहीं प्रेम से, मंदिर बना तो क्या हुआ, पूजा चले नहीं नेम से, वो पंडित भी क्या काम का, जिसमें भजन नहीं राम का. म्हणून भजनाशिवाय, राम प्रभूच्या नामाशिवाय, पंढरी परमात्म्याच्या स्मरणाशिवाय जीवनामध्ये शांतता नाही. वंदनीय महाराजांचे भजनाचे शब्द हे आपल्या अंतकरणाचा ठाव घेणारे आहेत. आणि एवढ्या अंतकरणातून महाराज बोलले की आयुष्यामध्ये जर काही आकळायचं असेल, कशाची आर्ज करायची असेल, काही मागायचं असेल, तर या कंठाने एक गोष्ट मागा, परमात्म्याचं स्मरण करा, पंढरीश परमात्म्याचं स्मरण करा. या प्रथम भजन पुष्पाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित एक 35 सेकंद घेतो. आणखीन सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, सगळ्यांनी रांगेत बसा. माझ्या माय माऊल्या या ठिकाणी उपस्थित आलेल्या आहेत, ज्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती आहे. ढोक बाबा 40 वर्षापासून बोलत आहेत, पण अजूनही बोलतात तर अंगावर रोमांच उभा राहते. त्यांचं कीर्तन आपल्याला ऐकायचं आहे. आज बाबांनी म्हटलं पाहिजे की रांगेच्या बाहेर एकही नाही, कारण विश्वामध्ये शिस्त आणि प्रेम शिकवणारा संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय. सर्वांनी रांगेत स्थानापन्न व्हावं. वंदनीय महाराजांनी या भगवान परमात्म्याचं स्मरण केलं, त्यांचं भजन केलं. या ठिकाणी वंदनीय महाराजांच्या शब्दामध्येच आपण सुरुवात करूया. महाराजांनी वंदनीय महाराजांनी या भजनातून या पंढरीश परमात्म्याला, चराचरामध्ये व्याप्त असणाऱ्या भगवंताला, त्याचं स्मरण करत अभिवादन केलेलं आहे, विनम्र प्रणाम केलेला आहे. एकनिष्ठ वारकरी असणाऱ्या वंदनीय महाराजांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पंढरपूरची वारी सोडली नाही, गळ्यातली तुळशीमाळ आणि एकादशी व्रत सोडलं नाही. असे निष्ठावंत वैष्णवांचे सेवेकरी, स्वतःला मानून घेणारे, दासांचेही दास असणारे असे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, आकडावा प्रेम भावे श्री हरी आपुल्या मणी. सगळ्यांनी तल्लीन होऊन आज वंदनीय महाराजांच्या त्या भजनाचा 1968च्या अगोदर जे भजन झाले, 30 एप्रिल 1909 पासून तर 68 सालापर्यंत उणेपुरे 50-55 वर्षामध्ये जे भजन झाले, त्याचे पुन्हा स्वर आपल्या कानाच्या आसपास येतील. वंदनीय महाराजांचं स्मरण करा. या परिसरामध्ये तुम्ही खाली मातीवर, गवतावर बसलेले आहेत. मगाशी कोणीतरी म्हणत होतं खाली पट्टी नाही. म्हटलं हे माणसं थेट मातीशी जुळलेले आहेत. मातीशी जुळलेले आणि संतांच्या विचाराशी जुळलेले माणसं बसायला काय आहे हे पाहण्यापेक्षा ऐकायला काय आहे याच्यावर जास्त लक्ष देत असतात. म्हणून सगळ्यांनी अत्यंत अंतकरण भरून हृदयापासून पुढचे शब्द ऐका. आकडावा प्रेम भावे श्री हरी आपुल्या मणी. पंढरीनाथ भगवान की जय. आकळावा प्रेम भावे
आकळावा प्रेम भावे श्री हरी आपुल्या मनी आकळावा प्रेम भावे श्री हरी आपुल्या मनी या विनेना अन्य साधन साधते बहुता जना साधते बहुता जना ओ साधते बहुता जना किती संत साधू बोलती किती संत साधू बोलती अरे भक्ती हवी ना हवे माळा टिळे कधी दंडने वा मुंडने कधी दंडने वा मुंडने शुद्ध करुणी वासना शुद्ध करुणी वासना पाहवा सखा भूषणे किती घातली भूषणे किती घातली भस्मे निकोपिन दंडने भस्मे निकोपिन दंडने शांतीना मिळते तया शांतीना मिळते तया हिरला जरी राणी बनी हा गीता करुणा तया निष्काम होऊनी अंतरी धाव घे प्रभु आमुचा धाव घे प्रभु आमुचा धाव घे प्रभु आमुचा घ्या साक्ष संताची तुम्ही दास तुकड्या सांगतो दास तुकड्या सांगतो हृदया विचारा आपुल्या आत्म्या विचारा आपुल्या किती गोड आहे तो प्रभू किती गोड आहे तो प्रभू किती गोड आहे तो प्रभू पहा विषय बाग आकडावा प्रेम भावे श्री हरी अपुल्या मणी. वंदनीय महाराजांच्या भजनाकडे जर आपण पाहिलं तर वरवर पाहता अनेक लोकांना अशी शंका येते की हे पाहिजे नाही ते पाहिजे नाही असं महाराज म्हणतात, पण असं महाराज नाही, सगळे संत म्हणतात. जगद्गुरु वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री तुकोबाराय म्हणतात, नभती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नव्हती संत, नभती ते संत माळा मुद्रांच्या भूषणे, भस्म उधळणे नव्हती संत, नभती ते संत धरिता भोपळा, पांघरती वाकळा नव्हती संत, तुका म्हणे नाही निरसला देह तोवर अवघे संसारिक. त्याकरता जंगलात जाण्याची गरज नाही, ठाईच बसून करा एक चित्त. हे एक चित्त झाल्यानंतर वंदनीय महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये ती भक्ती घडते. आज आपण सगळेजण या ठिकाणी जे उपस्थित आहोत
भक्तीची जाण असणारी मंडळी आहे, नवविध भक्तीला समजून घेणारी, प्रेम करणारी, भजन करणारी अशी आपण सगळी मंडळी आहोत. ही भक्ती अंतकरणाला ज्या वेळेला स्पर्श करते त्यावेळेला नारद भक्ती सूत्र म्हणते परम प्रेम रूपा. परम प्रेमाचं रूप म्हणजे भक्ती आहे. बाह्य गोष्टीला त्याच्यामध्ये जास्त महत्व नाही. म्हणून विश्वातला सर्वश्रेष्ठ असणारा आपला जो संप्रदाय, वारकरी संप्रदाय, तिथं एखाद्या महंताचा, व्यासपीठाचा अधिकारी असो आणि एक शेतामधून गावात आलेला दिंडीत येणारा साधा वारकरी असो, पाया पडती एकमेकांच्या पाया पडतात. पंढरीच्या लोकांनाही अभिमान. त्याचं सूत्र एकच आहे, कारण दोघही जण भक्ती करणारे आहेत. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत वंदनीय महाराजांनी हा भेद दूर करून अंतकरणातल्या आतल्या अवस्थेला, त्या भक्तीला प्राधान्य दिलं. आणि म्हणून महाराजांनी लाखोच्या जनसमुदायात भजन करताना सांगितलं, बाबा तुला जीवनामध्ये खरी भक्ती समजून घ्यायची आहे का, ते या बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही. आणि खरी भक्ती ज्या दिवशी तुला समजेल त्या दिवशी तुझ्या उद्धाराला सुरुवात झालेली असेल. संत महात्मे म्हणतात त्या भक्तीचा हेची थोर भक्ती आवडते देवा. तुकाराम महाराज म्हणाले, संतांनी ग्वाही दिली, संकल्पावी माया संसाराची. ही माया बाजूला सारून जो वारकरी त्याग करून इथपर्यंत येतो तो भक्तीचा खरा अधिकारी आहे. आणि ती भक्ती आयुष्यामध्ये करत असताना वंदनीय महाराजांनी ठामपणे इथल्या साध्या भोळ्या भाविकाला सांगितलं, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. एक एक शब्द लक्षपूर्वक ऐका. इतर भजनांमध्ये, इतर गायनामध्ये आलापावर आपलं लक्ष जास्त जातं आणि शब्दाला बाजूला आपण करतो. पण एक एक शब्द जर आपण ध्यान देऊन ऐकला तर एका एका शब्दामध्ये एक एक सूत्राचा सार वंदनीय महाराज कसे प्रतिपादित करतात तुमच्या लक्षात येईल. भजन ऐकूया. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा. ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. हो ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा. ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा. हे ऐकाना संत पुरावे, अनुभवियांचे अनुभव घ्यावे. अनुभवियांचे अनुभव घ्यावे. शांती सुखाचे आगर परवे, आपण करुणी तुझ्या तारावे. आपण करुणी तुझ्या करावे. ओ तोडील फास यमाचा, यमाचा. तोडील फास यमाचा, यमाचा. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे. ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा. ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. तरण्यासी भवसागर सगळा, अवघड हा चढरिपुचा मेळा. अवघड हा चढरिपुचा मेळा. पार कराया या कैटाळा, नाही तुझ्या कुणी मार्ग निराळा. नाही तुझ्या कुणी मार्ग निराळा. नाही तुझ्या कुणी मार्ग निराळा. निज संदेश शिवाचा, शिवाचा. निज संदेश शिवाचा, शिवाचा. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे. ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा. ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा. भक्ती विना उद्धार नाही कोणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. तुकड्या दास म्हणे ऐकाना, नित्य प्रभूचे
व्यसने सगळी सोडून द्याना सरळपणाचे जीवन जगाना सरळपणाचे जीवन जगा अरे लोभ करा सर्वांचा सर्वांचा लोभ करा सर्वांचा